जर तुम्ही मार्केटला नवीन असाल आणि व्हिडिओ एडिटर किंवा ग्राफिक डिझायनर असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारची पहिल्यांदा डिझाईन थिअरी, कलर कॉम्बिनेशन, टेक्स्ट अलाइनमेंट या थेऱ्या सगळे शिकण्याची गरज नाही आहे. या गोष्टीकडे पहिल्यांदा लक्ष देऊ नका. कारण सांगतो तुम्हाला, सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही मार्केटचा ट्रेंड बघितला तर 3 महिन्याला चेंज होत असतोय. तर त्यामुळं तुम्ही ज्या ॲप्लिकेशनमध्ये किंवा ज्या सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन करताय, एडिटिंग करताय तर ते पक्क करा. एवढं पक्क करा की मार्केटमधली कोणती डिझाईन किंवा कोणताही व्हिडिओ बघितला की त्याला इफेक्ट कसा मारला किंवा कसा केला हे लगेच लक्षात आलं पाहिजे. तर एवढं पक्क झाल्यामुळे विषय काय होतोय की मार्केटमध्ये तुम्ही टिकून राहताय आणि मार्केटमध्ये टिकला, ट्रेंड फॉलो केला, प्रॅक्टिस केला की तुम्हाला जी काही 4 वर्षातली ग्रोथ आहे तर ती 6-5 महिन्यात भेटून जाईल. आणि बाकी तोडक्या मोडक्या ऑर्डर घ्यायला जरा सुरुवात करा जेणेकरून तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल. डिझाईन करण्याबरोबरच डिझाईन आपल्याला विकता पण आली पाहिजे स्वतःची. मार्केटिंग पण आपल्याला स्वतःचं जमलं पाहिजे. हे जर जमत नसेल तर किती पण तुम्ही चांगली डिझाईन करा आणि किती पण तुम्ही चांगले डिझायनर असाल तर तुमचा मार्केटला टिकावं लागणार नाही आहे. चांगल्या प्रकारे बोलण्याची पद्धत शिकून घ्या, कस्टमरशी डील कशी करायची ते शिकून घ्या. या मेन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि काय अडचण आली तर मी आहेच, मला कमेंटमध्ये कळवा काय विषय आहे तुमचा.